श्री स्वामी समर्थक मृत्यूच्या दारातून परत आलेला भक्त। ही घटना ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण हा अनुभव आहे एका अशा व्यक्तीचा, जो मृत्यूच्या दारात जाऊन परत आला आणि म्हणाला, मला स्वामींनी वाचवलं। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट जवळचं एक छोटंसं गाव, तिथे राहायचा विनायक, वय फक्त 35 वर्ष, कुटुंब, 2 लहान मुलं आणि वृद्ध आई। सगळं सुरळीत चाललं होतं, पण अचानक त्याच्या आयुष्यात वादळ आलं। एक दिवस कामावरून परत येताना त्याचा भीषण अपघात झाला। लोकांनी तात्काळ त्याला दवाखान्यात दाखल केलं। डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं। आई रडत होती, पत्नी देवासमोर हात जोडून उभी होती, एकच शब्द तिच्या ओठांवर, श्री स्वामी समर्थ। रात्र झाली, डॉक्टरांनी सांगितलं, पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत। विनायक बेशुद्ध अवस्थेत होता, पण त्या अर्धवट शुद्धीत त्याला एक विचित्र अनुभव येत होता। त्याला असं वाटलं जणू तो एखाद्या अंधाऱ्या बोबद्यातून चाललाय, पुढे फक्त प्रकाश। आणि अचानक त्या प्रकाशातून एक तेजस्वी रूप प्रकट झालं। डोळ्यांत अपार करुणा, चेहऱ्यावर विलक्षण तेज। आवाज आला, अजून तुझं कार्य संपलेलं नाही, परत जा। विनायक म्हणाला, पण मी खूप थकलो आहे। उत्तर आलं, तुझ्या मुलांसाठी, तुझ्या आईसाठी, तुला जगायचं आहे। त्या क्षणी त्याला असं वाटलं जणू कुणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवला। अचानक त्याचं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं। दवाखान्यात मशीनचा आवाज वाढला, डॉक्टर धावत आले आणि काही वेळातच त्यांनी सांगितलं, स्थिती सुधारते आहे। आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। ती म्हणाली, स्वामींनी ऐकलं। काही दिवसांनी विनायक पूर्ण शुद्धीवर आला आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळे थक्क झाले। मी एका प्रकाशमय ठिकाणी होतो आणि मला परत पाठवलं गेलं। तो दिवस आणि आजचा दिवस, विनायक रोज सकाळी उठून नामस्मरण करतो। त्याच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले। तो गावात गरजूंना मदत करू लागला। लोक विचारतात, हे खरंच घडलं का? तो शांतपणे उत्तर देतो, विश्वास असेल तर अनुभव येतो। मित्रांनो, संकट कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतं, पण श्रद्धा आणि धैर्य असेल तर मार्ग नक्की सापडतो। स्वामींचा संदेश आजही तसाच आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर तुम्हीही श्रद्धा ठेवता तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटचा अद्भुत अनुभव। अक्कलकोटच्या पवित्र भूमीत घडलेली ही घटना आहे, एक असा अनुभव ज्याने एका सामान्य माणसाचं आयुष्य कायमचं बदललं। ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, जिथे आजही श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर ऐकू येतो, त्या गावात एक साधा शेतकरी राहत होता। त्याचं नाव होतं गोविंद। गोविंद खूप कष्टाळू होता, पण गेली 2 वर्ष त्याच्या आयुष्यात संकटच संकट होती। शेतीत नुकसान, घरात आजार आणि कर्जाचं ओझं। रोज सकाळी तो मंदिरात जाऊन नमस्कार करायचा, पण मनात शंका यायची, स्वामी खरंच माझं ऐकतील का? एके दिवशी परिस्थिती इतकी बिकट झाली की सावकाराने घर जप्त करण्याची नोटीस दिली। गोविंद पूर्णपणे खचला। रात्री तो मंदिरात जाऊन रडू लागला, स्वामी, आता तुम्हीच माझी शेवटची आशा आहात। त्या रात्री काहीतरी अद्भुत घडलं। गोविंद झोपेत असताना त्याला स्वप्न पडलं, एक तेजस्वी प्रकाश, आणि त्या प्रकाशातून एक दिव्य मूर्ती प्रकट झाली। डोळ्यांत करुणा, चेहऱ्यावर स्मित। आवाज आला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गोविंद दचकून जागा झाला। हृदय जोरात धडधडत होतं, पण मनात एक वेगळी शांतता होती। दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसांपूर्वी कोमेजलेलं पीक पुन्हा ताजंतवानं दिसत होतं। शेजाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं। त्याच दिवशी गावातला एक व्यापारी त्याच्या शेतात आला आणि म्हणाला, मला तुझं संपूर्ण पीक घ्यायचं आहे, योग्य दर देतो। गोविंदच्या डोळ्यांत पाणी आलं। हे सगळं स्वामींची कृपा होती। हळूहळू त्याचं कर्ज फेडलं गेलं। घरात आनंद परत आला। पत्नीचा आजारही बरा झाला। गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली, गोविंदवर स्वामींची विशेष कृपा आहे। पण गोविंद म्हणायचा, विशेष काही नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा। काही महिन्यांनी गावात दुष्काळ पडला। लोक चिंतेत होते। गोविंदने सगळ्यांना एकत्र केलं आणि म्हणाला, आपण सगळे मिळून नामस्मरण करूया। संपूर्ण गावात श्री स्वामी समर्थचा गजर झाला आणि काही दिवसांतच पावसाच्या सरी बरसू लागल्या। लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते। गोविंदला समजलं, चमत्कार म्हणजे जादू नाही, श्रद्धा आणि सकारात्मक शक्तीचं फळ आहे। आजही अक्कलकोटमध्ये अनेक भक्त असे अनुभव सांगतात। स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर तुम्हीही कोणत्या संकटातून जात असाल तर श्रद्धा सोडू नका। रोज काही क्षण शांत बसून श्री स्वामी समर्थक म्हणा। विश्वास ठेवा, योग्य वेळी मार्ग नक्की सापडतो। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक जरूर लिहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।